नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मरकळ तालुका खेड येथील गादी कारखान्याला आज शुक्रवारी दिनांक 3 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत 2 ट्रक आणि 1 पिकअपसह इतर साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। 2.5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणले। सदर कारखाना जयसिंग रामभाऊ लोखंडे राहणार मरकळ यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे। साधारण 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात आलं। Check. शिर्डीमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेलच्या खिडकीचे गज कापून पळून जात असताना त्यांना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यासाठी आलेल्या शिर्डी आणि मंचर पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील 4 आरोपींना येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सय्यद यांनी 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आज दिनांक 3 रोजी ठोठावली आहे। विनोद सुभाष जाधव वय वर्ष 41, आबासाहेब बाबासाहेब लांडगे वय वर्ष 40, दोघेही राहणार राहता जिल्हा अहमदनगर, सलीम उर्फ पाप्या ख्याजा शेख वय वर्ष 46 आणि सागर शिवाजी काळे वय वर्ष 31, दोघेही राहणार कालिकानगर शिर्डी जिल्हा अहमदनगर असे शिक्षा झालेल्या सराईत आरोपींची नावे आहेत। तरुणीसह तिच्या कुटुंबियांवर लोखंडी कटरने प्राणघातक हल्ला करणाऱ्या खेड तालुक्यातील तरुण अभियंत्याला दिघी पोलिसांनी अटक केली। हा प्रकार डुडुळगाव या ठिकाणी घडला। कृष्णा बाळासाहेब काळे वय वर्ष 28, राहणार मोहितेवाडी शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात मुलीला त्रास आणि त्यानंतर कुटुंबावर प्राणघातक हल्ल्याची फिर्याद दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। खेड तालुक्यातील वाळद या ठिकाणी समाजकंटकांनी राजकीय सुडापोटी चक्क सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनची तोडफोड करून त्यामध्ये दगडविटा टाकल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। त्यामुळे गावाचा 6 दिवस पाणीपुरवठा बंद झाला आहे। याबाबत लेखी निवेदन खेड पोलीस स्टेशनला सरपंच मनोहर पोखरकर, ग्रामस्थ अंबर सावंत, विक्रम पोखरकर यांनी दिले आहे। कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे खेड तालुक्यात कोथिंबीर पिकाला फटका बसत आहे। ठाकूर पिंपरी तालुका खेड येथे कोथिंबीरचे पिकाचे नुकसान होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे। उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा या मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कटारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर शहर परिसरामध्ये विविध दर्शनीय भागात मुख्य चौकात फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील अंध दृष्टीहीन मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार स्लिपाचे वाटप क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन करण्यात येत असल्याची माहिती सहसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। खेड तालुक्यातील 269 दृष्टीहीन अंध मतदार आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। खेड आळंदी मतदारसंघात मयूर तनपुरे मोबाईल 83 082 12 990 यांची नेमणूक करण्यात आली आहे। अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पेरणीवर भर दिलाय।
त्यामुळे बाजरीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून अनेक ठिकाणी पिके कणसाच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. येत्या काळात बाजरीचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 3820 हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल असून पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खेडमधील वापगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सायगाव, वेताळे अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एक अधिकारी आणि 4 पोलीस अंमलदारांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह आणि प्रशासकीय पत्राने गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सन्मान चिन्ह प्रदान केले. चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हनुमंत जयराम कांबळे यांना महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. खेड तालुक्यात विशेषतः चाकण परिसरात बोगस एजंट आणि बांधकाम ठेकेदार मंडळींचा सुळसुळाट झालाय. घरांची आणि इमारतींची बांधकामे करून देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे घेऊन अशी मंडळी नंतर फसवणूक करत आहेत. चाकण आणि नाणेकरवाडी भागात वास्तव्यास असलेल्या अशा मंडळींनी मोठा अपहार केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. बोगस बांधकाम ठेकेदार मंडळींनी अनेकांना लाखो रुपयांना अनेकांना फसवले आहे. घरे सदनिका स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एजंट मंडळी पैसे घेऊन पोबारा करत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. यासीन शेख, माझं पूर्ण नाव यासीन नवाज शेख. मी राहायला खंडोबा माळावर आहे. माझं मूळ गाव महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात आहे. मला एक एजंटने एक घर घेऊन देतो म्हणून 9,70,000 रुपयाला गांडा टाकला आहे. नेमकं मला म्हणलं असं असं घर आहे, तुम्हाला देतो बाई, तुम्ही घेऊन घ्या. तुमच्यासाठी मी वर्ष 6 महिन्याची साईड घेतो. त्या मालकाला सांगतो, मालक आपला पाहुणा आहे. मालकाला बी सांगितलं माझ्या 40-50 खोल्या आहे म्हणला इथं. त्याला बी असंच त्यांनी फसवलं आणि आपल्याला असं फसवून त्यांनी 9,70,000 रुपये आपल्याकडून घेतले. ते पैसे दिले का तुम्हाला परत? नाही, ते पैसे नाही दिले, चेक दिले त्यांनी आपल्याला. पण चेक बी आपले त्याचे बाउन्स झाले. पोलीस चौकीला गेलो तर ते चौकीला बी त्यांनी माझ्याकडून काय त्याच्या हे केलं नाही, कंप्लेंट घेतली नाही. ते म्हणले तुम्ही कोर्टातून करा. आता मी कोर्टातून त्याला नोटीस वगैरे पाठवल्या, पण तरी पण तो अजून मी पैसे देतो म्हणतोय. कधी म्हणतो देत नाही, तुला काय करायचं करून घे. आता जसं मी फसलोय तसं इथं अजून दुसरं कोणी फसू नये ही मला सगळ्यात हे म्हणायचंय. ते रानबाई माळ्यात राहायला येतो, तर नाव ज्ञानेश्वर आहे उर्फ माऊली. याने मला फसवले चांगले त्याच्यात. आता मी कोर्टातून त्याचा गुन्हा दाखल केलाय, पण तरी पण तो काय अजून पैसे द्यायला तयार नाही. आता मी चौकीला गेलोय, कोर्टात गेलोय, त्याच्या मागतोय, न्याय द्यायला कोणीच तयार नाही मला. शिवाजी महाराज की जय. कर्नाटकमध्ये 400 महिलांवर बलात्कार करणाऱ्या रवण्णाचा प्रचार पंतप्रधानांनी केला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर चुकीचे बोलून अपमान केला जात आहे. मोदी यांनी राजकारणाची चेष्टा चालवली आहे, मात्र ते देशावर बोलत नाहीत अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुण्यातील सभेत प्रहार केला. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात आरक्षणाची असलेली 50% मर्यादा हटवू अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी आज केली. राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचं आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. नहीं हो सकता. ये जिस दिन जाति जनगणना हो जाएगा उस दिन देश की जनता को हिंदुस्तान की सच्चाई मालूम हो जाएगी. आपको पता लग जाएगा कितना बेवकूफ बनाया जा रहा है हिंदुस्तान की जनता, और एकदम हिंदुस्तान की जनता जागरूक हो जाएगी और उसके बाद एक नई राजनीति शुरू होगी. नरेंद्र मोदी, जिस दिन मैंने ये जाति जनगणना की बात की उससे पहले रोज नरेंद्र मोदी जी कहते मैं ओबीसी हूं, मैं ओबीसी हूं. अच्छा, जिस दिन मैंने जाति जनगणना की बात की कहते हिंदुस्तान में तो कोई जाति नहीं है, 2 ही जात थे, एक अमीर एक गरीब. अच्छा, पहले आप ओबीसी थे, हमने जाति जनगणना की बात की, ओबीसी को सचमुच में अधिकार देने के बाद की आप कहते भाई ओबीसी तो है ही नहीं. आप डिसाइड करो आप ओबीसी हो या नहीं हो. हिंदुस्तान में ओबीसी वर्ग है, हाँ या ना, देश को बता दो. मगर हमने डिसीजन ले लिया है, जाति जनगणना होगा. 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के हम
परे कर देंगे। और जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी, मराठास को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। अब सवाल उठता है, नरेंद्र मोदी जी ने पिछले 10 साल 22 लोगों को फायदा पहुंचाया, 22 लोगों को उन्होंने दिया। अभी मैं एयरपोर्ट पे, ये लखनऊ से आया, लखनऊ एयरपोर्ट, उधर अदानी जी का बड़ा वहां पे साइन था। लखनऊ एयरपोर्ट पकड़ा दिया उनको, मुंबई एयरपोर्ट पकड़ा दिया, सारे के सारे एयरपोर्ट पकड़ा दिए। पहले पब्लिक सेक्टर में 90% को रास्ता मिलता था, आरक्षण था, पब्लिक सेक्टर को पूरे प्राइवेटाइज कर दिया। रेलवे में आपको नौकरी मिलती थी, उसको प्राइवेटाइज करने में लगे हुए हैं। ये बुलेट ट्रेन का बहाना है इनका, प्राइवेटाइज करने का बहाना है ये। तो जहां भी आप देखो, जो आपके रास्ते थे वो सब बंद कर दिए। पहले आप सेना में जाते थे, पेंशन मिलती थी, अगर कुछ होता था शहीद का दर्जा मिलता था, कैंटीन मिलती थी, उसको भी खत्म कर दिया। नरेंद्र मोदी नई योजना लाए, अग्निवीर योजना, 2 तरीके के शहीद बना दिए, एक नॉर्मल सोल्जर जिसको पेंशन मिलता है, दूसरा अग्निवीर। अगर वो शहीद होगा उसको ना शहीद का दर्जा मिलेगा, ना पेंशन मिलेगी, नहीं कॉम्पेंसेशन। करने वाली जीएसटी है, अदानी वाली जीएसटी है, इसको हम बदल देंगे। 5 अलग अलग टैक्स नहीं होंगे, एक टैक्स होगा, कम से कम टैक्स होगा। पहली बार हिंदुस्तान की हिस्ट्री में किसानों को टैक्स दे रखा है, किसानों से टैक्स लेते हैं। महाराष्ट्र को हिलाने वाले काम करें। सबसे बड़ा काम, दुनिया में किसी सरकार ने ऐसा सोचा ही भी नहीं, करना छोड़ो, सोचा ही नहीं है। हिंदुस्तान के हर गरीब परिवार की हम लिस्ट बना रहे हैं। मोदी ने करोड़ों लोगों को गरीब बनाया ना, उन सारी की लिस्ट हम निकाल रहे हैं, सारे के सारे नाम। उन परिवारों में से हम एक महिला का नाम चुनेंगे, हर परिवार में से एक महिला का नाम चुना जाएगा, और उस महिला के बैंक अकाउंट में 10,000 नहीं, 20, 25, 30,000 नहीं, 50,000 नहीं, 90,000 नहीं, 1 लाख रुपया साल का हम डाल देंगे। और ये मीडिया वाला जो भी बोलना चाहे बोलो, हमें कोई फर्क नहीं पड़ता। चिल्लाओ, डांस करो, चिल्लाओ, गाली दो, हमें कोई फर्क नहीं पड़ता। ये कहते हैं हमने मनरेगा योजना दी, कहते हैं गरीबों को ये बिगाड़ रहे हैं, आलसी बना रहे हैं। अदानी को लाखों करोड़ रुपए दिया जाता है, वो नहीं बिगड़ता, मगर मजदूरी करने वाले गरीब लोग बिगड़ते हैं। किसान का कर्जा माफ होता है, कहते हैं देखो बिगाड़ दिया किसानों को। 16 लाख करोड़ रुपए कर्जा माफ होता है, कहते देखो 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 विकास होता है। अब हम समझाएंगे तुम लोगों को विकास क्या होता है। 1 लाख रुपया साल का, 8,500 रुपए महीने का, टका। और वो कंप्यूटर से होगा, ऑटोमेटिक, और उस दिन तक होगा जब तक ये परिवार गरीबी रेखा के ऊपर नहीं होगा। उससे पहले ब्रेक नहीं लगने वाली, एक्सेलेरेटर ही दबेगा। 1 लाख रुपए बैंक अकाउंट में। अब यहाँ पे बहुत सारे पुरुष कहेंगे देखो भैया आप महिलाओं को क्यों दे रहे हो, हमें चाहिए। आप कहोगे, मैं जानता हूं, मैं आपको बताता हूं, 21वीं सदी में आप दोनों काम करते हो, स्त्री और पुरुष दोनों काम करते हो, बाहर जाते हैं, 8-10 घंटा बाहर घर में बाहर काम करते हो, और फिर आप दोनों घर आते हो, आप रेस्ट करते हो, और आपकी जो बीबी है, माता है, वो 8 घंटे एक्स्ट्रा काम करती है। उसके लिए किसी भी सरकार ने
उस काम के लिए किसी भी सरकार ने, दुनिया की किसी भी सरकार ने महिलाओं को कॉम्पनसेशन पैसा नहीं दिया। लाख रुपए हर यूनिवर्सिटी ग्रेजुएट, कॉलेज ग्रेजुएट को, और हिंदुस्तान को दुनिया की सबसे बेहतर ट्रेंड वर्कफोर्स मिलने जा रही है। मतलब ट्रेनिंग भी कर देंगे, पहली नौकरी भी दे देंगे और जेब में 1 लाख रुपए भी दे देंगे। ये देखिए कांग्रेस का कमाल। पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यातील SSPMSच्या मैदानावर राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेत पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून आणि खेड तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याचे तालुकाध्यक्ष विजय डोळस व प्रवक्ते निलेश कडपाटील यांच्यासह पुण्याच्या माजी महापौर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले। उत्सव आहे। मी पुण्याची माजी महापौर रजनी त्रिभुवन, पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 निवडून येणार म्हणजे धंगेकरच येणार। काँग्रेसचं म्हणजे एवढं वातावरण छान आहे। राहुलजी येणार म्हटलं तर सगळ्यांना असं वाटलं म्हणजे आमचा नातू, आमचा मुलगा येतोय म्हणून उत्सवानं या वृद्ध महिला आज माझ्या बरोबर आलेल्या आहेत आणि निवडून येणार। फुले शाहू विचार मंचाचं हे शहर आहे। आंबेडकर, फुले शाहू यांचं हे पुणे शहर आहे, तर नक्कीच धंगेकर निवडून येणार। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ लोकसभा आणि बारामती लोकसभेच्या सभांच्या दरम्यान हे चारही उमेदवार जे महाविकास आघाडीचे जे आहेत, आज खरवास्तविक देशाचे नेते राहुलजी गांधी या चारही उमेदवारांसाठी आज या पुणे लोकसभेमध्ये आले आहेत। मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगतो की लाखोच्या पटीमध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा आज पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे। हे चारही उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे हे 100% निवडून येणार आहेत। आज देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता बीजेपी जो नारा जो लावते की आपकी बार 400 पार, परंतु आता परिस्थिती अशी राहिली की त्यांना 150 पार देखील जाता येत नाहीये। परंतु जो खोटा नारा आणि खोटा संदेश जो बीजेपीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवलेला आहे, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आपकी बार 400 पारचा जो नारा आहे तो आपकी बार तडीपार होणार आहे आणि 150च्या पुढे सीटं जातील की नाही। आता आम्ही बरेचशी माध्यमं इथं आली होती, आम्ही आंतरराष्ट्रीय माध्यमं आहेत, नॅशनलचे बरेचसे पत्रकार इथं उभे राहिले होते। आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यांच्याकडून देखील अंदाज घेतला। तुम्हाला मी सांगतो की ह्यावेळी 2024ला काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होणार आणि गोरगरीब जनतेसाठी आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस सत्तेवर येणार म्हणजे येणार, एवढाच मी विश्वास। आज पुण्यामध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवी भाऊ धंगेकर यांच्या प्रचारासाठी आणि आपले शिरूर, बारामती आणि मावळ हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार यांच्या प्रचारासाठी माननीय राहुलजी गांधी यांची सभा होत आहे। या सभेला आपण पाहतच आहात, प्रचंड उत्साह आहे आणि ही सभा जोरदार होणार। आणि एकंदर आता मी थोड्या वेळापूर्वीच अमेरिकन बेस्डचा जो चॅनल आहे, न्यूज चॅनल आहे, त्याच्या ज्या रिपोर्टर आहेत भारतातल्या, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्या दिल्लीहून आल्या, त्या म्हणल्या दिल्लीला आपचं वातावरण आहे, महाराष्ट्रामध्ये आम्हाला एकंदर महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं दिसतं आणि महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीला भरघोस असं यश मिळालं तर निश्चितच देशामध्ये देखील मोदींसाठी अवघड होणार आहे आणि भाजपच्या सत्तेला पण आव्हान भेटणार आहे। त्यामुळं एकंदर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि जनतेने हे ठरवलेलं आहे की आता महागाई जी आर्थिक अनागोंदी झालेली आणि घोटाळे झालेले तर त्यामुळं आता एकंदर जनता इंडिया अलायन्सच्या मागं आहे आणि इंडिया अलायन्सच विजय होणार आहे। ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन आज जुन्नर तालुका दौऱ्याची सुरुवात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली। यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, महिलांनी औक्षण करून स्वागत केलं। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट दिली। यावेळी आमदार अतुल बेनके, आशा बुचके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकार निवडून आल्यानंतर घटनेमध्ये बदल करून आमचं आरक्षण काढेल अशा प्रकारची वदंता नेहमी केली जाते। जगामध्ये उंचावली जे 60 वर्ष शक्य झालं नाही, 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी केलं नाही, ते करून दाखवण्याची किमया केली ती नरेंद्र मोदी साहेबांनी। मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर कुठलाही सरकार शिरूरमधील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चांगलीच जुंपली आहे। या दोघांनीही एकमेकांना आव्हान दिलं आहे। माजी खासदार केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले, त्यांनी 70पेक्षा अधिक प्रश्न संसदेत आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी विचारले असल्याचा आरोप डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या ओतूर येथील भाषणात केला होता।
त्यावर आढळराव पाटील यांनी डॉक्टर कोल्हे यांना आव्हान दिले होते की पुरावे द्यावेत. मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं. यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारत मी पुरावे घेऊन येतोय, निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी करा असा इशारा दिला आहे. आता 15 वर्ष ज्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलं ते जेव्हा सांगतात बापू आम्ही 1100 प्रश्न विचारले, किमान 60 ते 70 प्रश्न असे आहेत की ज्या डिफेन्सला ज्या रेल्वेला त्यांची कंपनी काही ना काही सप्लाय करते, त्यामध्ये हे केव्हा खरेदी केलं जाणार, हे कोणाकडून खरेदी केलं जाणार, याचा नेमका टप्पा काय आहे, असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर हा तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाचा प्रश्न आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.